मित्रांनो नमस्कार. आपल्या आजच्या विचारमालेचा विषय आहे धागे सुखदुःखाचे. मित्रांनो, जीवन जगताना आयुष्याच्या वाटचालीत कुणाच्याही दुःखाचा आपल्याकडून कदापिही अनादर होता कामा नये. कारण माणसाचं जीवन म्हणजे अनेक समस्यांचा एक पुंजकाच आहे. परंतु असे असले तरी या प्रत्येक समस्येवर 5 उपाय मात्र नक्कीच आहेत. ते म्हणजे स्वीकारणे, बदलणे, सोडून देणे, समजून घेणे आणि विसरणे होय. मित्रांनो, आपल्या जीवनातील समस्यांचा विचार केला तर आपल्याला कारणं मिळत असतात आणि समाधानाचा विचार केला की मार्ग सापडत असतात. जीवनातील विरोधाभासाची गंमत कशी असते बघा. म्हणजे असे की सुख हा आपल्याला हवासा वाटणारा साधा सरळ शब्द असतो, परंतु आपल्याला आयुष्यभर कायम त्याच्या पाठीमागे धावायला लावून एक प्रकारे तो आपले आयुष्यच गिळंकृत करून टाकीत असतो. दुःख हा आपल्याला नकोसा वाटणारा वेदनादायक शब्द आहे. मात्र असे असूनही आपण आयुष्याच्या प्रत्येकच वळणावर कसे जगायला हवे याचे अमूल्य मार्गदर्शन एखाद्या हितचिंतकाप्रमाणे तो आपल्याला करून देत असतो. मित्रांनो, आणखी एक महत्त्वाचं असं की आपल्याला जाणवणाऱ्या प्रत्येकच अडचणींवर यशस्वीपणे मात करण्याचे सामर्थ्य केवळ आपल्यातच असते. इतरांकडे मात्र फक्त सल्ले असतात. आणि म्हणूनच थोडक्यात हे सांगावेसे वाटते की हसता हसता सामोरे जा आयुष्याला, हसता हसता सामोरे जा आयुष्याला, तरच घडवू शकाल तुमच्या भविष्याला. कधी निघून जाईल हे आयुष्य आपणास कळणारही नाही आणि आताचा हा हसरा क्षण फिरून कधी मिळणारही नाही. मित्रांनो, इतर कोणती कला आपल्याकडे नसली तरीही चालू शकेल, परंतु इतरांना समजून घेण्याची कला मात्र आपल्याला अवगत असणे खूपच गरजेचे असते. कारण त्यामुळे आपल्या जीवनात मग सगळं काही सोपं होऊन जात असतं. मित्रांनो, समजणं आणि समजून घेणं यातही खूप मोठा फरक असतो. समजण्यासाठी बुद्धी लागते आणि समजून घेण्यासाठी मन लागत असते. आणि म्हणूनच एकमेकांना समजून घेणे, खुल्या मनाने एकमेकांचे कौतुक करणे हे खूपच गरजेचे असते. एखाद्याकडून काही चुकीचे होत असेल तर तेही समोरच्याला न दुखवता अगदी मनमोकळेपणाने खरे काय ते स्पष्ट करून योग्य ते सर्व काही आपण त्या व्यक्तीच्या लक्षात आणून दिल्यास तेथे दुरावा निर्माणच होऊ शकणार नाही. त्याचप्रमाणे आपल्या मैत्रीत कोणतंही कुंपण कधीही नसावं, परंतु आदरयुक्त मर्यादांचं एक मोकळं अंगण मात्र तेथे हमखास असावं. कारण मैत्री म्हणजे परस्पर आपुलकीचं, जिव्हाळ्याचं आणि एकमेकांप्रती दृढ विश्वास असलेलं एक वेगळ्याच प्रकारचं एक संजीवन नातं असतं. जीवनात एकमेकांशी वागण्या बोलण्यात साधेपणा ठेवणे हे सर्वात चांगले सौंदर्य आहे, तर आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ असे नाते आहे. मित्रांनो, बरेचदा चुकीचे वागल्यावरच शिक्षा मिळते असं काही नाही. कधी कधी तर गरजेपेक्षा जास्त चांगले वागण्याची सुद्धा आपल्याला किंमत मोजावी लागत असते. आजच्या विचारमालेतून मला एवढंच स्पष्ट करायचं होतं. तेव्हा आपणास हे विचार आवडत असतील तर अर्थातच व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला आभारी आहे.